शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण भरपूर दिवसानंतर पावसाळी कांद्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। या 2025 मध्ये तुम्हाला पावसाळी कांदा करायचा असेल तर त्याच्या आधी आपल्याला करावं लागतं आहे कांदा रोप वाटिका, कांदा रोप टाकणे। व शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी आधीच कांदा रोप टाकला असेल, पण काही शेतकऱ्यांना अजून कांदा रोप टाकायचं आहे। तर नेमकी कांदा रोप कशा पद्धतीने टाकावा आणि नियोजन करावा, तर सुरुवातीला येत आहे कांदा बियाणं। कांदा बियाणं तुम्ही कोणतंही घेतलं असाल तरी एकरी मिनिमम 3 किलो याप्रमाणे घेतला असेल तर कांदा बी हे घेतल्यानंतर पुढील नियोजन कसं करायचे, तर सुरुवातीला येत आहे आपल्या शेतीची अंतर्मशागत। ही करतेवेळी आपल्याला याआधी कुजलेलं शेणखत टाकून घ्यायचं। लक्षात घ्या, शेणखत टाकल्यानंतर काही शेतकऱ्यांना अडचण येते की नंतर हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणे होतो, तर याच्यावर देखील कंट्रोल सांगणार आहे। आणि कांदा रोपाची मर होते याच्यावर देखील सांगणार आहे। आणि जमिनीमध्ये जी बुरशी पकडते याच्यावर देखील नियंत्रण कसं करावं ही माहिती सांगणार आहे। पण आता कुजलेलं शेणखत टाकल्यानंतर दाट रोटर तुमच्या क्षेत्राला मारून घ्यायचा जमिनीला। त्यानंतर कांदा रोप टाकतेवेळी आपल्याला बेडवर, गादी वाफ्यावर, पाट पाण्यावर यावर नियोजन करायचं आहे। सिंचनाचा प्रकार पाट पाणी, स्प्रिंकलर किंवा ठिबक किंवा जे तुषार सिंचन असेल याचा वापर करायचा आहे आणि रेन पाईपाचा अवश्य वापर करायचा आहे। त्यानंतर बियाण्याला बीज प्रक्रिया करायची। एव्हरग्राउंड एक्सटेंड किंवा झेलोरा यापैकी कोणत्याही एकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे। त्यानंतर बियाणं टाका आणि लगेच पाणी सोडा। मात्र तुम्ही बेडवर टाकत असाल रेन पाईप स्प्रिंकलरचा वापर करा। पाट पाण्यावर करत असाल तर पुढं आपण जे बारं देतो खोऱ्याने, तर तिथं एक पोतं लावायचं, जेणेकरून माती उघळून जाणार नाही किंवा जास्त पाण्याचा फ्लो जाणार नाही, ही काळजी घ्या। आणि बारही फुटणार नाही याची काळजी घ्या। आणि जे आपण पाट पाण्यावर बारं देतो तर थोडंसं 10 फूट अंतर राहिल्यानंतर बारं द्या, नाहीतर काय होईल संपूर्ण बी जे येणार आहे तर हे खाली टोकापर्यंत वगळून जाईल। लक्षात घ्या, यानं योग्य मातीआड झालं पाहिजे। आता काही शेतकरी बियाण्याची पेरणी देखील करतात, हे देखील उत्तम आहे। पण आता बियाणं टाकल्यानंतर 100% उतार झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, मर रोग, बुरशी, हुमणी। तर याच्यासाठी काय करायचं, आपल्याला साप पावडर याची फवारणी करायची। आणि खत व्यवस्थापन ज्यावेळेस आपण करणार आहोत यावेळेस आपल्याला इमारा हे घ्यायचे आणि यामध्ये 14-35-14 हे खत घ्यायचं, हे टाकून द्यायचं। इमारामध्ये सल्फर देखील आहे आणि कीटकनाशक देखील आहे। आणि 14-35-14 मुळे जोमदार जबरदस्त वाढ आणि ताकद मिळणार आहे। पण हे खत व्यवस्थापन कधी करायचं, तणनाशक फवारणी झाल्यानंतर। आता कांदा रोपाला तणनाशक फवारणी कधी करावी, तर 18 ते 21 आणि 22 दिवसांच्या दरम्यान टर्गा सुपर गोल्डची फवारणी करा। जास्त प्रमाण घेऊ नका, तुमच्या जवळ कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन योग्य ती फवारणी योग्य ते प्रमाण घेऊनच करा। आदल्या दिवशी पाणी भरा, दुसऱ्या दिवशी सकाळी ओल्या रानात ही फवारणी करायची। त्यानंतर कांदा रोपाला खत व्यवस्थापन करायचं आणि महत्वाची फवारणी करायची जमिनीमधली बुरशी, याचबरोबर वर जे काही वातावरणामधील बदल, पाऊस वगैरे असेल तर साप पावडरची फवारणी करा किंवा रेडोमिल गोल्ड याची देखील फवारणी करा। आता कांदा रोपाची जोमदार जबरदस्त वाढ होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बायोटा एक्स साप पावडर घ्या किंवा M45 घ्या, यामध्ये प्रोपेक्स सुपर हे घ्या आणि याचीच फवारणी करा। हे जबरदस्त नियोजन करा। त्यानंतर कांदा रोपाची काढी जोमदार जबरदस्त झाली पाहिजे, 24-24-0 या खताचा वापर करा। हाईटही होणार आहे, काढीही होणार आहे, फुटवाही निघणार आहे, खाली मुळ्याही चालणार आहे। अशा पद्धतीचं नियोजन करा। अधूनमधून ह्युमिक ऍसिड हे देखील खालून पाण्यातून सोडा, वरून फवारणी देखील करा। जबरदस्त रिझल्ट येणार आहे आणि कांदा रोप वाटिका तुमची बरोबर 45व्या दिवशी तयार होणार आहे। आणि कांदा रोप जे तयार होणार आहे तर हे प्लांटेशनला चालू होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब नक्की करायचं आहे। येणाऱ्या काळात थोडंसं आपण लेट झालेलो आहे, पण पावसाळी कांद्याची संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्यानं तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। जय जवान, जय किसान।